नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या अगोदर आपण कढईमध्ये लिंबाचे लोणचे कसे बनवावे हे पाहिलं आहे आणि कुकरमध्ये लिंबाचे लोणचे कसे बनवावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे मी लिंब स्वच्छ धुवून त्या कोरड्या कपड्याने पुसून घेतले आहे. लिंबाला डाग नसलेले आणि पातळ सालीचे लिंब आपल्याला घ्यायचे आहेत. लिंबू आपण कट करून घेऊ. तर 12 लिंबाचं लोणचं मी बनवून दाखवणार आहे. इथे 10 लिंब दिसत आहेत, पण 2 लिंब मी कट करून बाजूला ठेवून घेतले आहे. लिंबाची चतकोरची फोड आहे, त्याला देखील 2 भागामध्ये आपल्याला डिवाईड करून घ्यायचं आहे. इतपत आपल्याला हे लिंबू कापून घ्यायचं आहे आणि यातील जे बिया आहेत ते आपण काढून टाकायचे आहे. लहान फोडी केल्यानंतर याचे जे बिया आहेत ते लगेचच सहज बाजूला होतील. हे पहा, चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण यातील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत. लिंबाची बी जर लोणच्यामध्ये गेली तर लोणचे कडसट लागते, त्यामुळे सर्व बिया आपण काढून टाकायच्या आहेत. हे पहा, सर्व मी अशा पद्धतीने काप करून घेतले आहे. अशा फोडींचं देखील तुम्ही लोणचं बनवू शकता, पण इथे याला मी मिक्सर करून मग लोणचं मी बनवणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याला मिक्सर फिरवून घेऊ. याला एकदम बारीक न फिरवता थोडेसे लिंबाचे तुकडे राहू द्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मिक्सर करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने राहिलेले देखील आपण मिक्सर फिरून घेऊ. तर एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ. हे देखील आता आपण मिक्सर करून घेणार आहे. हे पहा, सर्व आता मी कुकरच्या भांड्यामध्ये मिक्सर करून ठेवले आहे. एका कुकरमध्ये खालच्या बाजूला 2 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला लिंबाच्या फोडीचं भांडं ठेवायचं आहे. आणि कुकरच्या झाकणाचे पाणी पडू नये म्हणून यावर आपण डिश झाकूया. पाणी जर पडले तर लिंबाचे लोणचे खराब होऊ शकते, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एखादी डिश ठेवायची आहे आणि कुकरचे झाकण लावून आपण घेऊया. तर याला मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्या आपण घेणार आहोत. हे पहा, थोड्या वेळाने याला आपण 5 शिट्या घेतल्या आहे आणि याला थोडंसं थंड करून घेतले आहे. भांड्यावरची डिश आपल्याला अलगदपणे काढायची आहे, म्हणजे यावरचे जे पाणी आहे ते मध्ये पडणार नाही. हे पहा, छान असं मऊ शिजलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला लिंबाचं लोणचं बनवायचं आहे त्यामध्ये हा मिक्सर करून वाफवलेला लिंबू आपण काढून घेणार आहोत. तर एका कढईमध्ये मी बनवणार आहे, तर यामध्ये आपण हे काढून घेऊ. हे पहा, सर्व इथे मी आता काढून घेतले आहे. तर 12 लिंबासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे. अर्धी वाटी लाल तिखट पावडर. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मोठ्या चमच्याने इथे मी 4 चमचे मीठ घेतले आहे. गॅसवर ठेवायच्या अगोदर याला आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊ. जितकं होईल तितकं आपल्याला हे छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवून आता आपण हे शिजवून घेणार आहोत. सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा, 1-2 मिनिटे. त्यानंतर आपल्याला गॅस बारीक ठेवूनच हा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये साखर टाकल्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण पातळ होईल. हे पहा, आता मिश्रण पातळ झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर ते आपोआप थोडंसं घट्ट होईल. याला अगोदरच आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे याला जास्त असा वेळ लागणार नाही. हे पहा, आणखीन थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे. थोडंसं आता घट्ट झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हे आणखीन थोडंसं घट्ट होईल. तर लिंबाचे आंबट गोड तिखट लोणचे बनून तयार आहे. हे तयार लिंबाचे आंबट गोड तिखट लोणचे शिजलेले असल्यामुळे न मुरवता लगेचच आपण खाऊ शकतो.
हे लोणचे थंड झाल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत ठेवावे.